मुंबई में रेलवे कर्मचारियों के आंदोलन के कारण लोकल ट्रेनों की सेवा ठप की गई थी। 6 नवंबर को हुए रेलवे कर्मचारियों के आंदोलन के बाद ठप की गई सेवाएं अचानक चालू की गई। इस दौरान 5 यात्री ट्रैक पर चल रहे थे, जिनमें से 2 की मौत हो गई और 4 लोग घायल हुए। इस घटना की पुष्टि करते हुए मध्य रेलवे के मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्निल नीला ने पत्रकारों से वार्तालाप की और बताया कि यह हादसा पीछे से आ रही लोकल ट्रेन की टक्कर से हुआ। उन्होंने कहा कि यह दुर्घटना और 6 नवंबर का आंदोलन दोनों अलग घटनाएं हैं। आंदोलन की जांच रिपोर्ट मांगी गई है और दोषियों पर कार्रवाई की जाएगी। रेलवे का कहना है कि यात्रियों की सुरक्षा और सुविधा उनकी पहली प्राथमिकता है। गौर से सुनिए आखिर आगे और कुछ क्या कहा नीला ने। 5 प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवरती चालत होते, त्यापैकी 4 प्रवाशांना लोकलच्या मुळे इजा झाली होती। या 4ही प्रवाशांना आपण इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं होतं। हॉस्पिटलमधनं जी माहिती आपल्याला हाती आलेली आहे त्यामध्ये यापैकी 2 प्रवाशांचा अपघाती आता मृत्यू झालेला आहे। यानंतर याशिवाय दुसरे जे 2 प्रवासी आहेत ते त्यांची जी तब्येत आहे ती आता सुधारत आहे आणि ते दोन्हीही प्रवासी आता धोक्याच्या बाहेर आहेत। याशिवाय याच्यामध्ये जो 5वा व्यक्ती तिथे सोबत होता त्या व्यक्तीसोबत देखील बोलण्यात तो देखील तब्येतीमध्ये व्यवस्थित आहे, त्याला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा त्याला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही आहे। या घटनेमध्ये जे व्यक्ती ट्रॅकवरती चालत होते त्या व्यक्तींना ट्रॅकवरून मागून येणाऱ्या लोकलची ही धडक बसलेली आहे आणि त्या लोकलच्या धडकेनंतर हे व्यक्ती जे आहेत हे यांना इजा झाली होती। यापैकी 2 व्यक्ती हताहत झाल्याची माहिती हॉस्पिटलच्या द्वारे आपल्याला मिळालेली आहे आणि बाकीचे 2 जे व्यक्ती आहेत त्यांची तब्येत आता धोक्याच्या बाहेर आहे। सर, खरं तर आंदोलन करायला परमिशन नव्हती, तरीसुद्धा DRMकडे जाऊन फक्त पत्र देण्यासाठी परमिशन दिली होती, तरीसुद्धा हे आंदोलन करण्यात आलं। कशा पद्धतीने पुढची कारवाई होणार आहे काय? याच्यामध्ये जी आंदोलनाची जी परवानगी त्यांना दिली आली होती त्या परवानगीमध्ये फक्त DRM कार्यालयामध्ये जाऊन तिथे निवेदन देणे इतकीच परवानगी त्यांना देण्यात आलेली होती। याच्यामुळे प्रवाशांना जो यातनं त्रास झाला याच्यासाठी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई अनुशासनात्मक नियमांच्याद्वारे करण्यात येणार आहे। त्याच्यासाठीचा जो एक रिपोर्ट आहे तो मागवण्यात आलेला आहे आणि काल संध्याकाळी देखील DRM सर असू द्यात किंवा बाकीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यासोबत कंटिन्युअसली संवाद साधून लवकरात लवकर किंवा प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याचाच प्रयत्न केला होता आणि त्याच्यातूनच हे आंदोलन जे आहे साधारणपणे 45 मिनिटांनंतर त्यांना मागे घेण्यासाठी आपण म्हणू शकलो होतो। पण या संपूर्ण याच्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं त्याचा फटका प्रवाशांना झाला, गैरसोय झाली किंवा गाड्या लेट झाल्या आणि त्यामुळे हा अपघात घडला, या कर्मचाऱ्यांवरती आपण काय नेमकं ॲक्शन घेणार आहात? आणि दुसरीकडे अशी एक सुप्त चर्चा देखील आहे की मुंब्रामध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर जी कारवाई झाली त्यानंतरला त्याला हे उत्तर देण्यासाठी सगळ्या काही गोष्टी करण्यात आला होता। मध्य रेल्वे म्हणून काय सांगाल की या आंदोलकांविषयी? यातल्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की या 2 घटना जरी कंटिन्युएशनमध्ये घडलेल्या असल्या तरी 2 वेगवेगळ्या घटना आहेत। यामध्ये प्रवासी ही जी घटना होती, जी दुर्घटना आपल्याकडे झाली याच्यामध्ये प्रवासी ट्रॅकवरती चालत होते हे या घटनेचं मूळ कारण आपण म्हणू शकतो। याचसोबत जे आंदोलन झालं ज्याच्यामुळे प्रवाशांना त्रास झाला, या आंदोलनामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता त्या कर्मचाऱ्यांची नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट जी कारवाई करण्यात आहे ती योग्य ती कारवाई त्यांच्या अगेन्स्ट केली जाणार आहे। त्याच्यासाठीचा जो एक डिटेल्ड रिपोर्ट आहे तो ऑलरेडी मागवण्यात आलेला आहे। सर, हे टाळू शकता येईल का असं वाटतं ना? कारण की आपल्याकडे RTFचे इंटेलिजन्स आहे, आपल्याकडे GRPचे इंटेलिजन्स आहे, तर इतकं मोठं आंदोलन होणार किंवा अचानक पीक अवरला अशा प्रकारे लोकल बंद करणार त्याचे परिणाम काय होतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ते टाळू शकतो? निश्चितच याच्या पण महत्त्वाची